आयसीआयसीआय बँकच्या एफडी मधील तब्बल 4.5 कोटी रुपये चोरीला गेले आणि हे करणारी दुसरी तिसरी कोणी नसून बँकेचीच एक एम्प्लॉई होती. ही गोष्ट आहे राजस्थानची, जिथे एक लेडी रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करत होती. तिच्या रोलमुळे तिला कस्टमरच्या अकाउंट्सचा फुल ॲक्सेस होता. एक दिवस सिस्टीम चेक करताना तिने नोटीस केलं की सिनियर सिटीजन्स आणि रिटायर्ड लोकांचे करोडो रुपये एफडीज मध्ये तसेच शांतपणे पडलेले आहेत. हे पैसे त्यांच्या मेडिकल इमर्जन्सी आणि ओल्ड एज साठी होते. तिच्या डोक्यात विचार आला, या आयडल मनीवर मी काही प्रॉफिट कमवू शकते का? मग काय, तिने कस्टमरला न सांगता गुपचूप एफडीज क्लोज केल्या आणि पैसे विथड्रॉ करायला सुरुवात केली. हा फ्रॉड लपवण्यासाठी तिने चक्क कस्टमरचे रजिस्टर्ड मोबाईल नंबर्स सिस्टीम मधून बदलले, जेणेकरून SMS अलर्ट्स आणि OTP ग्राहकांऐवजी तिच्या रिलेटिव्हजना जातील. तिने चोरलेला सगळा पैसा स्टॉक मार्केट आणि हाय रिस्क F&O ट्रेडिंग मध्ये लावला. तिला वाटलं क्विक प्रॉफिट मिळेल. असे करता करता तिने तब्बल 110 FDs तोडल्या आणि 4.5 कोटींचा घोटाळा केला. फेब्रुवारी 2025 पर्यंत कोणालाच काही कळलं नाही. पण एका कस्टमरने जेव्हा आपल्या FD बद्दल चौकशी केली तेव्हा हा घोटाळा उघड झाला. बँकेने लगेच पोलीस कंप्लेंट फाईल केली. तिला अरेस्ट तर करण्यात आलं, पण तोपर्यंत मार्केटमध्ये खूप मोठं नुकसान झालं होतं आणि फंड्स रिकव्हर झाले नाहीत. बँकेने त्या एम्प्लॉईला सस्पेंड केलं आहे आणि जेन्युइन क्लेम्स सेटल करत आहेत. सो फ्रेंड्स, स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी रेग्युलरली तुमचे बँक स्टेटमेंट्स चेक करा आणि OTP कोणाशीही शेअर करू नका. हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि सावध रहा.